तर मित्रांनो, तुम्ही पाहताय जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपल्या शिरूर ग्रामीण नावरे गटातील उमेदवार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. त्यांनी शिवसेनेकडून यावेळेस उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. तर तृप्तीताई सरोदे आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल? यापूर्वी आम्ही पाहतोय की 2 महिने जवळजवळ तुम्ही विविध गावांमध्ये गेलात, सर्व गटातील वाड्या वस्त्यांवरती फिरलात. त्या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून गेले होते, अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून, परंतु नंतर मात्र तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्या संदर्भात काय सांगाल? का नाकारली गेली ही उमेदवारी? गेल्या 6 महिन्यापासून मी ह्या माझ्या शिरूर ग्रामीण न्हावरे जिल्हा परिषद गटातील वाड्या-वस्त्यांवरती जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घेऊन मी ह्या वाड्या-वस्त्यांवरती प्रचार केलेला आहे. आणि हे सगळं मी वेळोवेळी पक्षाच्याही निदर्शनास आलेलं होतं, की इथं कारण तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, की इथं ह्या जिल्हा परिषद गटामध्ये मी एकमेव इच्छुक उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून जनतेसमोर होते. परंतु काल, परवा किंवा ह्या 2 दिवसामध्ये अशा काही घडामोडी घडल्या, की अचानक मला उमेदवारी घोषित करायचीच होती म्हणजे बऱ्यापैकी. पण अचानक मला सांगण्यात आलं, की "तुम्ही थांबा, आम्ही सांगतो" वगैरे असं. पण त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेस आज ह्या क्षणापर्यंत वाट बघितली, मला वेळोवेळी शिवसेनेकडून ऑफर होत्या, काँग्रेसकडून ऑफर होत्या, सगळ्या पक्षांकडून ऑफर होत्या. परंतु माझा पक्ष हा माझा प्राधान्यक्रम होता पहिला. मी ह्या क्षणापर्यंत पक्षाची वाट बघितली. परंतु माझी दखल हे बघा माझ्या पक्ष नेतृत्वाने घेतली नाही अशातला बिलकुल भाग नाहीये. आत्ता मला ह्या क्षणाला असं जाणवतंय, की तिकीट मिळवण्याचे वेगवेगळ्या प्रोसेस असतात. आपण लोकांमध्ये किती जातो, खाली वातावरण किती आहे हे बघितलं जात नाही. खरं तर मला हे तुमच्या माध्यमातून हे सांगेल मी सर्वसामान्य जनतेला, की माझी उमेदवारी ही माझ्या पक्षाने डावललेली नाहीये. ही उमेदवारी आहे ती इथल्या स्थानिक पातळीवरच्या काही लोकांनी लॉबिंग करून फक्त धनधानग्यांच्या घशामध्ये कशी उमेदवारी जाईल, या सगळ्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या पक्षाची वाट बघितली आणि शेवटी ज्यावेळेस मला शिवसेनेकडून विचारणा झाली, त्यावेळेस मी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी आपण शिवसेनेच्या संपर्कात होतात का? की ऐन वेळेस ही उमेदवारी नेमकी कशी मिळाली? नाही मला मला सर सगळ्याच पक्षांकडून विचारणा होत होती. परंतु मला माझ्या पक्षावरती, माझ्या पक्षश्रेष्ठींवरती माझा विश्वास होता. मला वाटत होतं, की इथे माझ्याशिवाय कारण तुम्ही बघा, की शिवसेनेच्या इंटेलिजन्स सर्व्हेमध्ये माझं नाव येतं, BJPच्या येतं. मग मला हा ठाम विश्वास होता, की काहीही होईल, परंतु शेवटच्या क्षणाला का होईना माझी उमेदवारी इथं जाहीर होईल. परंतु तसं झालेलं नाही. त्याची कारणं मी तुम्हाला आत्ता सांगितली. आणि ज्या वेळी मला प्रत्येक पक्षातून विचारणा होत होती, त्यावेळेस मी त्यांना सांगत होते ना, की माझा पक्ष माझी दखल घेईल. मी तुमचा आता विचार करू शकत नाही. परंतु संपूर्णपणे टाळलं गेलेलं आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, त्यावेळेस मी शिवसेनेला पहिला प्राधान्य दिलं आणि मग ज्यावेळेस सकाळी काल रात्री शिवसेनेचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, नीलमताई गोरे असतील, यांच्या माध्यमातून मला फोन आले. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं, की "ताई तुम्ही सर्व्हेमध्ये एकदम टॉपमध्ये आहेत, की मग थांबता कशासाठी?" मी सांगितलं, की "बाबा मला माझ्या पक्षाचाच मी विचार करते अजून तरी." पण ज्यावेळेस टाळलं गेले, मग त्यावेळेस मी इथले शिवसेनेचे नेते बापूसाहेब शिंदे त्यांना मी सकाळी संपर्क केला. त्यांना सांगितलं, की मी माझ्या जनतेसाठी मला आता तुम्हाला सांगू का, रात्रभर लोकांचे फोन बंद बंद नाहीयेत. काल ज्यावेळेस हे सगळं लोकांच्या समोर येत होतं, त्यावेळेस मला माझ्या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावातल्या वाडी-वस्त्यांवरच्या लोकांचे फोन आलेले आहेत, की "ताई तुम्ही थांबू नका, काही असू द्या." पण शेवटी मला निर्णय लोकांसाठी घेणं भाग पडलं आणि मग मी त्यांना सांगितलं, की "ठीक आहे साहेब, मी शिवसेनेची उमेदवारी करायला तयार आहे." असं नाही, की मला फक्त शिवसेना विचारत होती. मला प्रत्येक पक्षातून विचारणा झालेली होती. परंतु ठीक आहे, मी शिवसेनेचा विचार केला. बरं. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण आपण हाती घेतलाय. आता लोकांना आपण काय आवाहन कराल? गेले 10 वर्ष झालं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करतीये. मी आत्तापर्यंत मीच नाही माझ्या कैक पिढ्यांनी सुद्धा राष्ट्रवादी किंवा जेव्हापासून मी राजकारण बघते माझ्या घरातलं, माहेर असो, सासर असो, आत्तापर्यंत माझ्या घरच्यांनी कधी राष्ट्रवादी सोडून कोणाचा प्रचार केलेला नाहीये. कोणतंही राष्ट्रवादीचा कोणताही प्रोग्राम असू द्या, यांच्या सभा असू द्या, कोणतंही असू द्या, आम्ही तिथं आमची लेकरा-बाळांचा विचार करत नाही, संसाराचा विचार करत नाही.
आम्ही ते सगळं बाजूला ठेवतो आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही कामे करण्याचा प्रयत्न करतो. मग यांचं जे महिला धोरण आहे ते फक्त तुम्ही सभांमध्ये फक्त कागदावरती आहे का? ज्यावेळेस तुम्ही पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना विचारायची वेळ येते, त्यावेळेस तुम्ही या धनदानग्या लोकांकडे बघून उमेदवाऱ्या करता आणि तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा. हे बघा, मला तुम्हाला या निमित्ताने तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायचंय, की जरी मला ह्या ठराविक लोकांनी पक्षातल्या मी पक्षश्रेष्ठींना मी परत तुम्हाला सांगते, की मला पक्षश्रेष्ठींवरती मी कोणत्याही पद्धतीने नाराज नाहीये. परंतु ह्या ठराविक काही लॉबीने मिळून मला जे काही नाकारण्यात आलंय, खरं तर ह्या लोकांनी मला अनाथ केलं असेल. परंतु शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जातात. त्यांनी माझी दखल घेतलेली आहे. या भगव्याची शपथ घेऊन सांगते, जरी यांनी मला अनाथ केलेलं असलं ना, तरी मी लोकांच्या दारात जाईल. मी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून. मी लोकांच्यात जाईल, लोकांना साथ घालेल आणि लोक मला म्हणजे साथ देतील. मला या जनतेवरती विश्वास आहे. मला लोक अनाथ करणार नाहीत, शिवसेना अनाथ करणार नाहीत आणि दाखवून देईल की जिल्हा परिषदेवरती ह्या शिरूर ग्रामीण नावडा जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही. मी हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगते. तर आपण पाहतोय की तृप्तीताई सरोदे ज्या आहेत त्या खूप दिवसांपासून गावोगावी जातात आहे, वाड्या वस्त्यांवरती जातात आहे, लोकांच्या भेटीगाठी घेतात आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतात आहे. परंतु आज मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जे काही राष्ट्रवादी आहे त्यांच्या पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे आणि आता त्यांनी शिवधनुष्य जे आहे ते हाती घेतलेलं आहे. तर पाहूयात पुढे काय होतं ते. धन्यवाद.